रामकृष्ण हरिमंडळी, आता आजचा प्रवास तरडगाव ते फलटण आमचा प्रवास चालू झालेला आहे. आणि कालचा सुद्धा ब्लॉग तुम्ही बघितला की किती छान झाला आहे आणि आजचा सुद्धा ब्लॉग तसाच असणार आहे. आणि जास्तीत जास्त आपल्या ब्लॉगला तुम्ही सपोर्ट करताय त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि आत्ता सुद्धा वारकऱ्यांचा आनंद मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. चला भेटू आता समोर तोपर्यंत कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहायचं आहे. रामकृष्ण हरी. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी आज तरडगाव ते फलटण या प्रवासामध्ये आमचे परममित्र ज्यांना तुम्ही सगळेजण ओळखतात ते म्हणजे बाबासाहेब चौधरी उर्फ झुंबुतुकू बाबा. कसा झाला तुझा प्रवास? म्हणजे अगदी माऊलीच्या जय घोषात माऊलीचं नाव घेत आनंदात. वा वा वा, खूप छान. दुसऱ्यांदा आमची भेट झाली. पहिल्या दिवशी आमची शनिवार वाड्याला भेट झालेली, आज परत एकदा आमची भेट झाली आणि खूप आनंदमय आता प्रवास आता चाललाय तो सांगतोय. खूप खूप धन्यवाद त्याचे सुद्धा. आणि प्रत्येक वारीला असतो, एकही वारी त्याची चुकत नाही. त्याच्यासाठी सुद्धा त्याचे खूप खूप धन्यवाद. की आजकाल आपण बघतो नवतरुण मित्रमंडळ खूप चांगलं त्याचं पेज आहे इंस्टाला. आणि एखाद्याला जरी थोडं 10K जरी फॉलोअर झाले तरी एवढा त्यांना ॲटिट्यूड येतो. पण बाबाचं तसं काहीच नाही. एखादा आजपर्यंत तुम्हाला एक स्टार काही वारीत भेटला नाही, पण आमचा बाबा दर वारीला असतो. तर बाबा त्याच्याबद्दल काय सांगशील? आता बाकी त्याच्याबद्दल काय नाही बोलायचं. आता तू कॅमेरा चालू केला आणि मला गुलाबी साडी या गाण्यावरती माऊलींसाठी गाणं बोलायचंय. बरं ठीक आहे. आता चालता बरं का. माऊलीच्या पालखी माग माया संग चाल, पकवाजाच्या ठेक्यावर धर तू जरा ताल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर रामकृष्ण हरी माऊली यायचं आम्ही सगळेजण आता गंध लावतोय आणि मी पण लावून बघतोय सगळ्यांना. आम्ही आता सगळेजण गंध लावत आहे. आम्हाला जाफराबादची माऊली भेटले. गंध लावून फक्त सगळं टपटप मंगरूळची माऊली भेटली आम्हाला. तर बघू शकता तुम्ही आमचे सगळे सुभानपूर गावचे वारकरी आम्ही निघालो आहे. आता जवळपास अर्धा रस्ता आमचा या ठिकाणी पार झालेला आहे. फलटणपर्यंत पोहोचायला आम्हाला फक्त आता 15 मिनटं राहिलेले. सगळ्यांना रामकृष्ण हरी. चला. खर्च केला आम्हाला. खर्च किती केला आपण? किती? 200. तुम्हाला खर्च केला परत खाऊन चहा भाजला नाही का आम्ही? आज पण चहा भाजला. आजच्या घटल्यान 5 लाख. आणि त्या दिवशी आपण बरोडून निघलो, सॉरी वाल लिहून निघलो, त्या दिवशी पण चहा भाजला. मग तुम्ही ते साधन म्हणजे पण तुम्ही आम्हाला 200 रुपये खर्च केला, भारी वाटलं. आमचे फकीरबा मामा यांनी आम्हाला एक दिवस सगळ्यांना काय म्हणते आईस्क्रीम खाऊ घातल्या ना. तू काय 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 आज नाही खाऊ घातली का? काय खाऊ घातला? 2 गुळ्या खाऊ घातल्या. पैसे कोण खरं सांगा तुमच्या दोघांचे? हो बघू शकता तुम्ही या ठिकाणी मारुती सुझुकी या टीमतर्फे या ठिकाणी बिस्किट वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. योग्यरित्या माऊलींची सेवा करण्याचा मिळालेला आहे. मी मारुती सुझुकीचा आहे. आम्ही कार्यरत काम आहोत आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे अशा प्रकारे आम्ही काम करत असतो, सेवा करत असतो. आणि त्या सेवेतून आम्हाला चांगलं सेवा करण्याचा भाग्य लाभतं. आमच्या समोरूनच माऊलींचा रथ पालखी जाते. बघू शकता तुम्ही इथं माझ्या पाठीमागं थोडा म्हणजे जास्त तर नाही पण थोडा पाऊस पडलेला आहे. वरुण राजाचं आगमन झालेलं आहे वारीमध्ये आणि आता पाऊस उघडलेला आहे. आणि उघडल्यानंतर लगेचच वारकरी म्हणजे चालू पावसात सुद्धा वारकरी आपला प्रवास करतच होते. आणि आम्ही थांबलो होतो थोडं, कारण आमच्याजवळ कॅमेरे वगैरे होते आणि त्याच्यामुळं आम्ही एका पेट्रोल पंपावरती थांबलो होतो. आणि पाऊस उघडल्यानंतर आम्ही आता प्रवासाला सुरुवात केलेली आहे. चला भेटू आता पुढच्या प्रवासात. बघू शकता तुम्ही सगळा रोड आणि इकडं आजूबाजूला सुद्धा कोणी रेनकोट
तर रामकृष्ण हरी मंडळी, आता पाऊस उघडल्यानंतर मी बोललो तुम्हाला आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर इथं आम्हाला आमच्या गावच्या कासाताई आणि माझी मावशी या ठिकाणी भेटलेले आहे. म्हणजे सारोळा गावचे सगळे वारकरी आहेत. कसं चालू प्रवास? ओके का? ओके मग तर चला भेटू आता पुढच्या प्रवासात. जरा गप्पा मारतो त्याच्यासोबत. बघू शकता तुम्ही या ठिकाणी किती मोठी भाविकांची गर्दी या ठिकाणी आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी थोडा पाऊस पडला आणि पाऊस उघडल्यानंतर सुद्धा वारकऱ्यांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि थोड्याच वेळानंतर या ठिकाणी फलटण या मुक्कामाच्या ठिकाणी आपले सगळे वारकरी या ठिकाणी पोहोचतील. ठिकाणी आमच्या अंकलनं आमच्या सगळ्यांसाठी जाम घेतले. इथं जाम पेरू सगळ्यांना खायसाठी. खूप खूप धन्यवाद अंकलचे. सगळ्यांना नाश्ता अंकलतर्फे. शकता तुम्ही इथं ही एक चिमुकली दिदी सगळ्यांना चहा आणि पाणी वाटते. खूप छान वाटलंय तिला बघून की सगळ्यांना ती चहा वाटप आणि पाणी वाटप या ठिकाणी. थँक्यू. मी फलटणमध्ये सुद्धा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही आता थोड्या रिमझिम पावसामध्येच प्रवास करतोय. स्टँड वगैरे काढून ठेवलोय मी बोललो व्हायच्या दाखानं. आणि आता म्हणजे असा अंदाज की आता पाऊस पडेल. काय वाटतं अंकल तुम्हाला? चालूच आहे ना आता. हां, आता बघू शकता तुम्ही पाठीमागे सगळे रिमझिम पाऊस चालू झालेला आहे. आणि आमचा आजचा मुक्काम फलटण विमानतळ या ठिकाणी आहे आणि त्याच दिशेने आम्ही या ठिकाणी चाललेलो आहे. फायनली आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे विमानतळाच्या ठिकाणी या ठिकाणी पोहोचलेलो आहे. बघू शकता तुम्ही. तर या ठिकाणी आमचे परममित्र पुरुषोत्तम भाऊ साबळे, 2 मिनटं मी त्यांची मुलाखत घेतो. समोर येऊन ते सगळ्यांची सेवा या ठिकाणी करतात आणि आमची खूप आदरतेने एक ती सेवा करतात. ती सेवा कोणती ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. पुरुषोत्तम भाऊ, वारीबद्दलचा तुझा अनुभव? 1 नंबर वारीबद्दल. किती वारी आहे तुझी? तिसरी वारी पुरुषोत्तम भाऊची आहे. खूप चांगला आणि स्वभावी हा मुलगा आहे. पूजा मंडप डेकोरेशन असं त्यांचा बिझनेस आहे. आणि आता नवीन तू एका पदावर रुजू झाला. कोणतं पद? एसटी महामंडळमध्ये ड्रायव्हर म्हणून ते लागलेले आहे. एसटी महामंडळ लोकांना आपण जे शिवाय देतो काय कट मारतं असं तसं, पण तशामधला आमचा ड्रायव्हर नाही. चांगली चालू शकता. पुरुषोत्तम भाऊ आमचा एवढा जुना मित्र आहे, पण तरी सुद्धा त्याने आम्हाला हे दिलं नाही. हे फकीरबा मामासाठी त्यानं बाटली आणली. कोण आहे? आमचे पाहुणे कसे पाहुणे आहे तुमचे? ते सुबनपूरला पाहुणे आहे आमचे. कोले. वा वा वा. आणि आम्हाला कोण नाही दिलं? तो फकीरबा मामालाच कोण दिली? ते आमचे पाहुणे आहे. तुम्ही गाडी आहे. नाही बाबा तुमच्यासाठी फक्त स्पेशलिस्ट फकीरबा मामासाठी. ब्रँड का कोणता आहे? ब्रँड. धन्यवाद म्हणा ताल. धन्यवाद. अरे ताईला म्हणा धन्यवाद. रामकृष्ण हरी. तर फायनली आम्ही आमच्या ठेप्यावर पोहोचलेलो आहे. विमानतळ फलटण या ठिकाणी. आणि आजचा सुद्धा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आमचे परममित्र या ठिकाणी आमचे शिवभाऊ. आणि कसा आजचा ब्लॉग वाटला ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आमच्या इकडे पुरुषोत्तम भाऊ, आमचे अंकल. आता निवांत आम्ही या ठिकाणी आराम करणार आहे. आणि जास्तीत जास्त आपला ब्लॉग शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अजून कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तर चला आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण.